तुमचं नाव काय? राजू. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आज वार शनिवार आहे आणि संभाजीनगरच्या लोकांना माहिती आहे शनिवारी भद्रा मारुतीला सर्वांना जावंच लागतं. तर असं कसं बिझनेसमॅन लोक आहे आपल्यासोबत, साहिल शेठ आणि रोहन बोडोंगरे. हे कसं दुकान बंद केल्यावर आम्ही मग जावं लागतं. आता माझं तर काही नाही, मी वर्कर माणूस आहे. मी इथं सुट्ट्याच घेऊन येते 2-3 दिवसासाठी. आता मी इकडे आलेलो आहे तर मग म्हटलं आता शनिवार आहे तर आपण जाऊ म्हणलो दर्शनाला. आणि हे तर रेग्युलर झालं, पण मी आज पाठीच नव्हतं चाललोय. मग आज मी साहिल शेठच्या गाडीत निघालो होतो. हे भारतात जी बजरंगबलीची जी झोपलेली मूर्ती म्हणजे निद्रा अवस्थेतली, शास्त्रशुद्ध मराठीत जर बोलायचं म्हटलं तर निद्रा अवस्थेतली जी मूर्ती आहे ही बजरंगबलीची आय थिंक 2 का 3च आहे. तर त्यातली एक मूर्ती ही आहे, एक तमिळनाडू आय थिंक कशा कुठतरी आहे, म्हणजे 2 साऊथला आहे का, एक साऊथला आहे आणि एक इथं आहे ना. तर त्यात त्याच्यामुळं प्रसिद्ध आहे. इथं भरपूर नाशिकवरून इकडून तिकडून पण लोक येत राहते शनिवारी, कारण की जी भावना आहे लोकांची ती खूप आहे. तर आता आम्ही सोलापूर धुळे महामार्गावर आहे. आमच्या समोर इको आहे विथ 0 सेफ्टी आणि आम्ही आहे बलेनो मध्ये विथ 1.5. इट्स नॉट बलेनो, इट्स ग्लांजा. इट्स ग्लांजा, म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन साठी हा टोयोटाचा टॅग लागलाय म्हणून ग्लांजाचं नाव घेतोय. बट इट्स ओके. आणि हे MS-14 ची गाडी समोरची. एवढं लांब काय करू लिहि कळा ना. MS-14 इट्स फ्रॉम पिंपरी चिंचवड. आणि असं मध्ये खराब रस्त्याचं काम आहे आमचं नॅशनल हायवेला 211. आता किती नॅशनल हायवे कोणता आलाय? 52. हे खराब रस्त्याचं काम पाहू शकता तुम्ही. एवढं लॉकडाऊनच्या आधी रस्ता चांगला झालेला आहे, पण अजूनपर्यंत खराबच आहे. आणि तुम्हाला आम्ही चहा वगैरे घेतली आता टोल नाक्यावर कन्नडच्या. तुम्हाला हे बघा, हे 28 पहा, हे चमकलं ते 28. तुम्हाला भेटू आता तिथं. तमिळनाडूची गाडी गेली. जय श्रीराम. बजरंग बली की जय. आता तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला गर्दी किती आहे. काही नाही, गर्दी तशी रात्री नसती जास्त. तुम्हाला सांगतो, गर्दी असो नसो, शनिवारी रात्री एक स्मॉल मिनी राईड संभाजीनगरकरांसाठी ही एकदम स्पेशल मिनी राईड प्लस इथेनिक टूर, स्पिरिच्युअल प्लस. आणि ते मंदिरात गेल्यावर एक जी हे भेटतं ना सुकून, तो नेक्स्ट लेवल आहे. आणि ते आता रेग्युलर जाणाऱ्यांना त्याचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर फर्स्ट टाइम गेले, आता ज्यादा बोललो मी, जाऊ दे बंद करून राहू. हायवेचा एक्झिट जर उतरले ना तुम्ही, तर इथं मंदिर आहे थांबा तुम्हाला घेऊन. इथं 12 ज्योतिर्लिंगाची एक प्रतिबिंब बनवलेलं आहे त्यांनी. हे विश्वकर्मा मंदिर आहे म्हणता ना. इथं एकदम मस्त बनवलेलं आहे त्यांनी. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. आम्ही आता रेग्युलर बघतो म्हणून त्याच्यामुळे थांबलो नाही. आणि पुढंच आमच्याकडे जेव्हा कन्नडून तुम्ही इकडे येता तर लेफ्ट साईडलाच कुंड लागतो आणि पुढं घृष्णेश्वरचं 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉपला एलोरा केव्स पण आहे. ते आत्ताच वर्ल्ड हेरिटेजमध्ये आलेले आहे युनेस्कोच्या. आणि तिथं घाट चढल्यानंतर मग आपण भद्रा मारुती टेम्पलला पोहोचतो. इथं आता कुंड आलेले आहे बघा जवळ. इथंच लेफ्ट साईडला कुंड आहे. इथं या साईडला हे ते दिसत नाही का कधी कधी, मग तुम्ही गुगल मॅपचा शोध घेऊन इथे येऊ शकतो. हे आता ते दिसलं तुम्हाला, ते कुंडाचं गेट होतं आणि इकडून मेन एंट्रन्स नाही. आता आम्ही थांबत नाही, कारण की इथं कसं दिग्गज व्यक्तिमत्व इथं बोर्ड आलेला आहे. कृष्णेश्वर मंदिर लेफ्ट साईडला ही मेन एंट्रन्स आहे. इथं श्रावणमध्ये इथपर्यंत इथून लाईन राहते. जर तुम्ही श्रावणमध्ये जर नाही आले तर जो लाईट दिसतोय ना तिथून खालनं लाईन लागलेली राहते. इथून आत जायचं आणि राईटला मंदिर आहे. जय श्री महाकाल. हे मंदिर 12वं ज्योतिर्लिंग आहे. आता इथून थोडं पुढं गेलं तर परत तुम्हाला दाखवतो आता लेफ्ट साईडला. परत इथं आहे ना फक्त एक कैलास हॉटेल आहे, एक भारी माझं. याचाच थोडे रिव्ह्यू चांगले इथला हॉटेल लाईनमधले. आणि इथं ही समोर लेणीची एंट्रन्स आहे. जर तुम्ही कन्नडून येत असाल तर ही लेणीची एंट्रन्स आहे इकडं लेफ्ट साईडला. जर तुम्ही संभाजीनगरवरून येत असाल तर राईट साईडला तुम्हाला एंट्रन्स भेटेल. इथं थोडे चाट भांडार आहे चांगले. आणि इथून आता
भद्रा मारुतीला जायचा घाट चालू होतो. आम्ही इथं पायी पण जातो श्रावणमध्ये. इथं पार्किंगला 20 रुपये घेता. हे चुकीची इन्फॉर्मेशन फैलू नका तुम्ही. भाऊ तुमचं नाव काय? नाव काय? राजू बारगळ आहे. इथं बारगळ पाटील आहे. इथं 20 रुपये घेता. हे चुकीची इन्फॉर्मेशन जे फैलावत्या ना, इथं 50 घेत्या, 100 घेत्या. हे चुकीचं आहे. इथं पार्किंगला आम्ही गाडी लावतोय ना, आता दर्शनाला चाललोय. नवीन कोणतरी गाडी घेतली आहे. 4x4 नाही घेतली पण त्यांना बजेट कमी दिसतंय. ही गर्दी पहा तुम्ही. आता इथून पुढं पार्किंग नाही लावू शकत तुम्ही. इथं जागा तुम्ही शोधायची आणि तुम्ही गाडी लावायची. इथं फॉर्च्युनरच्या MS-20 तुम्हाला म्हणलं होतं ना मी. इथं संभाजीनगरच्या आजूबाजूच्या पण गाड्या आहेत. ही बघा आता MS-20ची गाडी आहे. ही जालन्याहून आलेली आमची गाडी पार्क केली. झालं दर्शनाला. रोहन भाऊनं जॅकेट खोलून घेतलं एकदम फुल फॉर्ममध्ये. जय श्रीराम. आणि मागून पण आपले भाईबंधू आवर आले. आता दर्शनाला जाऊ आपण. आता ते बॅरिगेड लावलेले आहे कारण की इथं पार्किंग याच्या पुढं करू नये म्हणून. आम्ही पोचलो होतो मंदिरात. साहिल शेठ आणि रोहन डोंगरे साहेबासोबत. तिथं आता गर्दी कमी आहे. हे पूर्ण मधलं शेड कम्प्लीट झालं का रे? दर्शन लाईन. इथं ॲम्ब्युलन्स पण आहे. यांची काम करते की नाही ते माहीत नाही आपल्याला, पण आहे ॲम्ब्युलन्स आहे. तिथं मंदिराचं भरपूर लांब चालू होतं. मग खूप दिवसानंतर आलो. हे रेग्युलर येतात याला माहीत असं. आणि इकडून तुम्ही आज जाऊ शकता. गट्टू बिट्टू बसवले. किती दिवस ठिकाण त्याचा भरोसा नाही पण बसवले. मंदिर आहे मस्त. लाईन जास्त काही नसतं. प्रसाद आले मंदिराचं. 20 रुपयात ते लाडू द्यायचं 2. मंदिराचा क्रॉस. इथून दर्शन लाईन चालू होती. जर गर्दी असली तर हे दर्शन रांगीचं आहे ते पंढरपूरसारखं. नाही तर पेढ्याचं दुकान आहे. सगळ्या कुंतलगिरीचा पेढा भेटतो. कुंतलगिरीचा पेढा म्हणजे आपलं पंढरपूर जाताना तुम्हाला मकरंद अनासपुरेचं गाव म्हणून कुंतलगिरी फेमस आहे. इथं पेढ्याचं दुकानं भरपूर आहे. हे लाडू प्रसाद मंदिराच्या ट्रस्टकडून भेटतो, पण कुंतलगिरीचा पेढा हा एक्सटर्नल येते. इथं महाबली हे जवळपास फेमस दुकान आहे. आणि हे बाकीचे महाबली म्हणजे आता बजरंगबलीचं स्थान आहे म्हणून त्यामुळे महाबली नाव ठेवलं. शनिवार रात्री 12 वाजता आपण भद्रा मारुतीच्या दर्शनाला आलेलो आहे. पण तरी तुम्ही गर्दी बघू शकता. इथं गर्दी किती आहे. आता परिसर पण खूप डेव्हलप केलेला आहे. आणि इथं मावला असं आहे का मध्ये भजन चालू आहे. इथं शनी महाराजचं बी मंदिर इथं राईट साईडला माझ्या बघू शकता. एकदम मस्त मंदिर आहे. आता भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला कन्नडकडे. आता हा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर रोहन सांगाल तुम्हाला. आपल्या अशा हिंदू देव ते बोलताना बोल हिंदू देवदैवतांचा तू बोल ना आधी पुढचं मी सांगतो. अशाच तुम्हाला हिंदू देवदैवतांचा व्लॉग जर बघायचा असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि नक्की आवडला असेल तर आपल्या कट्टर हिंदू भावाला शेअर करा. जय श्रीराम. जय जय श्रीराम.